नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य जनतेपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद. राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. सार्क देशांमध्ये आर्थिक समृद्धी आणण्यासाठी दहशतवाद मुक्त वातावरण गरजेचं. भारतानं पाकिस्तानला सुनावलं. सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पश्चिम क्षेत्र परिषदेची बैठक. ब्लॉक केलेल्या डेबिट कार्डची संख्या नगण्य, ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं आवाहन. ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचं प्रदर्शन सुरळीत होण्यासाठी राज्य सरकार काळजी घेईल. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार मुख्यमंत्री. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती न करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपा सेना युतीबाबत प्रश्नचिन्ह. दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर निसटता विजय. आणि कबड्डी विश्वचषकाच्या अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी आज महत्त्वपूर्ण लढती. भारत थायलंड आमने-सामने. आता सविस्तर वृत्त. बदलत्या आर्थिक परिस्थितीत सामान्य माणसापर्यंत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शासकीय सेवा पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काढले. कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची 28वी परिषद काल नवी दिल्लीत झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रपती बोलत होते. देशात कॅगचं महत्त्व विशद करतानाच भारताचे नियंत्रक आणि महालेखाकार घटना आणि सरकारी महसुलाचे संरक्षक आहेत असं ते म्हणाले. भावी आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. सार्क देशांमध्ये परस्पर सहकार्य आणि आर्थिक समृद्धीला प्रोत्साहन देणं हीच भारताची प्राथमिकता आहे. यासाठी दहशतवाद मुक्त वातावरण गरजेचं आहे असं सांगत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. काल नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यात नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत सर्व ब्रिक्स सदस्यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी सर्व ब्रिक्स राष्ट्रांचं एकमत झालं असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिषदांच्या तुलनेत या परिषदेच्या संयुक्त जाहीरनाम्यात दहशतवादावर कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे असं स्वरूप म्हणाले. पाकिस्तानात भारतीय दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वाहिन्यांवर बंदी आणणं हे पाकिस्तानचं बेचैन असल्याचं लक्षण आहे असा टोला स्वरूप यांनी लगावला. सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पश्चिम क्षेत्र परिषदेची 22वी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीला महाराष्ट्रासह गुजरात, गोवा या राज्यांचे मुख्यमंत्री तसंच पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. दहशतवादाचा धोका लक्षात घेता सागरी किनारपट्टीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह किनारी पोलीस ठाणी सुरू करणं, बंदरं अत्याधुनिक करणं आणि सागरी सुरक्षा अधिक बळकट करणं यासारख्या विषयांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या आधार कार्डासह बायोमेट्रिक ओळखपत्र वितरणाचा आढावा यावेळी घेण्यात येईल. स्टेट बँकेसह विविध बँकांची काही डेबिट कार्ड ब्लॉक केल्याच्या पार्श्वभूमीवर बँक ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयानं केलं आहे. विविध बँकांची 99.5% डेबिट कार्ड पूर्णपणे सुरक्षित आहेत. ब्लॉक केलेल्या डेबिट कार्डांची संख्या अतिशय कमी आहे असं केंद्रीय वित्तीय सेवा विभागाचे अतिरिक्त सचिव जी सिमुरुम यांनी म्हटलं आहे. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँकांकडून 32 लाखांहून अधिक डेबिट कार्ड ब्लॉक केल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेबाबत झालेल्या चुकीमुळे ही कार्ड ब्लॉक करण्यात आली. यासाठी अर्थ मंत्रालय विविध सूचनांवर काम करत आहे. पाकिस्तानी कलाकारांनी काम केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाचं प्रदर्शन सुरळीतपणे होईल याची राज्य सरकार काळजी घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाचा निर्माता करण जोहर याला दिलं. या चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. लोकशाही पद्धतीनं निषेध करणं योग्य आहे, परंतु कायदा हातात घेतला तर राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या संदर्भात चित्रपट मंडळाच्या शिष्टमंडळानं काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
राज्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका तसंच पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर युती करायची नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत काल आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा सूर निघाला. भाजपासोबत युती करायची की नाही याबाबतचा निर्णय भाजपा नेतृत्व आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेनंतर घेतला जाईल असं या बैठकीनंतर सांगण्यात आलं. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा युती व्हावी अशीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. डाळ नियंत्रण कायद्याबाबत केंद्र सरकारनं सुचवलेले जवळपास सगळे बदल राज्य सरकारनं स्वीकारले आहेत. मात्र विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी स्वीकारलेली नाही अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. काल पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेष न्यायालय स्थापन करण्याची कायदेशीर प्रक्रिया खूप मोठी आहे. त्यावर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरील भाजपाच्या हंगामी कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज होणार आहे असं बापट यांनी सांगितलं. शिवसेनेसोबतच्या युतीचा निर्णय पक्षांतर्गत चर्चा करूनच घेऊ असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. अतिशय खडतर परिस्थितीत देशाच्या सीमेवर नागरिकांच्या रक्षणासाठी जवान सतत कार्यरत असतात. अनेक वेळा त्यांना हुतात्म्यही पत्करावं लागतं. अशावेळी आपण सगळे त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत अशी भावना देशभर निर्माण व्हायला हवी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जेम्स अँड ज्वेलरी नॅशनल रिलीफ फाउंडेशनच्या वतीनं उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीच्या धनादेशाचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात यंदाचा गळीत हंगाम येत्या 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र साखर कारखाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र FRP जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल कोल्हापुरात ऊसाचा ट्रक पेटवून दिला. सावर्डे येथून वारणा कारखान्याकडे ऊस घेऊन हा ट्रक निघाला होता. या आंदोलनामुळे जिल्ह्यात काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला आता बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात चालू हंगामात 2,53,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसला आहे. सोयाबीन लागवडीचा खर्च पाहता सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 4,500 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. देशवासियांना प्रभावी सार्वजनिक सेवा प्रदान करता याव्यात यासाठी राष्ट्रीय ओळखपत्र अर्थात आधार कार्ड दिलं जातं. या सेवा नवजात बालकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उस्मानाबाद इथल्या स्त्री रुग्णालयात जन्मलेल्या नवजात शिशूला ओळखपत्र देण्यात येत आहे. आईवडिलांच्या नावाच्या आधारे आधार कार्ड देण्यात येत असून 5 वर्षांनंतर त्या बालकाच्या अंगठ्याचा ठसा आणि बुबुळ स्कॅनिंग करण्यात येणार आहे. 20 दिवसात 240 नवजात बालकांना आधार कार्ड देण्यात आले आहेत. उस्मानाबाद स्त्री रुग्णालयाचा हा अभिनव उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यातल्या जामतलाव इथं 2 दिवसीय आरोग्य जनजागृती अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल या अभियानाचा समारोप झाला. जनतेला आरोग्यविषयक सरकारच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. नवजात शिशू, गरोदर माता तसंच किशोरवयीन मुलं यांच्यासाठी आरोग्य आणि सकस आहाराबाबत तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली. विविध सकस व्यंजनं आणि भाज्या यांच्या माहितीपर साहित्यांचे स्टॉल्स लावून जनजागृती करण्यात आली. तसंच लघुचित्रपटाद्वारे गावकऱ्यांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. अॅट्रॉसिटीचा मुद्दा पुढे करून संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास देशाच्या एकसंधतेला बाधा येईल असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दिला आहे. काल सांगलीमध्ये अॅट्रॉसिटी हक्क परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला दलितांचा विरोध नाही, पण अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा ही मागणी योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. या कायद्यात अलीकडेच दुरुस्ती झाली असून त्याचा गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी असं त्यांनी स्पष्ट केलं.
धुळ्यात काल जमाते उलेमा या संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय एकता संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. विविध धर्माचे धर्मगुरू या संमेलनाला उपस्थित होते. धर्माच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं नातं जपायला हवं असं मत विविध धर्माच्या धर्मगुरूंनी यावेळी व्यक्त केलं. राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. भारतात सलोखा नांदण्यासाठी सर्व धर्मियांनी प्रयत्न करायला हवेत असं ते म्हणाले. मुंबईला बालचित्रपटांची राजधानी बनवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं. मुंबई दूरदर्शन केंद्रात काल 8व्या रायन आयफा चित्रपट पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्राचं विकेंद्रीकरण झालं आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे असं राज्यपाल म्हणाले. लघुचित्रपट आणि जाहिरातींमधून समाजातल्या समस्यांवर प्रकाशझोत टाकावा असं आवाहन त्यांनी चित्रपट निर्मात्यांना केलं. यावेळी सामाजिक समस्यांच्या जागृतीविषयी जाहिराती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. खंजिरीच्या माध्यमातून समाजाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 48व्या पुण्यतिथीनिमित्त काल अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरी इथं त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशाच्या विविध भागातून पालख्या आणि दिंड्यांसह हजारो भक्त यावेळी मोझरी इथं दाखल झाले होते. 8 दिवस साजऱ्या होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त खंजिरी भजन, राष्ट्रीय कीर्तन आणि प्रबोधनात्मक विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. आज पोलीस हुतात्मा दिवस आहे. 21 ऑक्टोबर 1959 मध्ये चीननं भारतीय सैन्यावर हल्ला केला. त्यात भारताचे 10 जवान शहीद झाले. तेव्हापासून हा दिवस राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज दिल्लीतल्या चाणक्यपुरी इथल्या पोलीस स्मृती मैदानावर हुतात्म्यांना आदरांजली वाहणार आहेत. नवी दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला मैदानावर काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कडवी झुंज देऊनही भारताला या सामन्यात 6 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी न्यूझीलंडनं भारतासमोर 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सुरुवातीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या, पण धोनीच्या 65, अजिंक्य रहाणेच्या 49, केदार जाधवच्या 37, रोहित शर्माच्या 27, मनीष पांडे 25 आणि हार्दिक पंड्याच्या 36 धावा भारताला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. अखेर 236 धावांवर भारताचे सगळे गडी बाद झाले आणि न्यूझीलंडनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. अहमदाबाद इथं गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या 3ऱ्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारत, कोरिया, इराण आणि थायलंड हे 4 देश विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी आज उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण लढती होणार आहेत. कोरिया आणि इराण यांच्यात पहिली लढत होईल, तर भारत आणि थायलंडमध्ये दुसरी लढत होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य जनतेपर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद, राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. सार्क देशांमध्ये आर्थिक समृद्धी आणण्यासाठी दहशतवाद मुक्त वातावरण गरजेचं, भारतानं पाकिस्तानला सुनावलं. सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पश्चिम क्षेत्र परिषदेची बैठक. ब्लॉक केलेल्या डेबिट कार्डची संख्या नगण्य, ग्राहकांनी घाबरून जाऊ नये, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं आवाहन. ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचं प्रदर्शन सुरळीत होण्यासाठी राज्य सरकार काळजी घेईल, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्री. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती न करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपा सेना युतीबाबत प्रश्नचिन्ह. दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर निसटता विजय. आणि कबड्डी विश्वचषकाच्या अंतिम फेरीतल्या प्रवेशासाठी आज महत्त्वपूर्ण लढती, भारत, थायलंड आमनेसामने. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.